हाय गाईज, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मी आज तुमच्यासोबत स्वामींची 11 गुरुवारची व्रताची मांडणी कशी करायची ते शेअर करणार आहे। तर सर्वात अगोदर मी पाण्यामध्ये गोमूत्र टाकून घेतलं आणि जागा स्वच्छ करून घेतली, कारण आपण जिथे काही पूजा मांडायची असते तिथे जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची असते। तर माझी जागा स्वच्छ करून झाली। आता मी इथे रांगोळी काढून घेत आहे। रांगोळीमध्ये मी स्वस्तिक काढणार आहे। तर तुम्हाला हा स्वस्तिक उलटा दिसत असेल, पण हा स्वस्तिक उलटा याच्यामुळे दिसत आहे कारण की मी फ्रंट कॅमेराने शूट करत होते म्हणून। तर मी रांगोळी काढून झाल्यानंतर हळदी कुंकूने याची पूजा करून घेईल। पूजा करून झाल्यानंतर मी आता पाट मांडणार आहे। पाटावरती मी असा लाल रंगाचा कापड, तुमच्याकडे जो कोणत्या रंगाचा कापड असेल तो तुम्ही अंथरू शकता। स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो। जर पिवळ्या रंगाचा कापड तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही त्याच्यावरती अंथरू शकता। माझ्याकडे न होता म्हणून मी लाल रंगाचा कापड अंथरला। आता मी रांगोळी काढून घेत आहे। रांगोळी काढायला बघा मी असे हे साचे ऑनलाईन मागवले होते। ह्या साच्यांवरती स्वामींचं नाव आणि स्वामींचं प्रतिबिंब आहे। हे साचे लाकडी आहेत आणि मी हे मिशोवरनं घेतले होते। तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा मिशोवरनं घेऊ शकता। याची क्वालिटी सुद्धा छान आहे आणि रिझनेबल सुद्धा आहेत हे साचे। तर स्वामींचे व्रत हे 11 गुरुवार करायचे असतात, पण स्वामी चरित्र सारामृतामध्ये हे 9 गुरुवार करायला सांगितलेले आहेत। जर तुम्हाला 11 करायचे नसतील तर तुम्ही 9 गुरुवार करू शकता, पण मी 11 गुरुवार करणार आहे। ह्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा असतो। ज्याच्याने शक्य असेल त्याने फळं खाऊन हा उपवास करायचा आणि ज्याच्याने शक्य होत नसेल त्यांनी फराळ करायची। साबुदाण्याची खिचडी किंवा इतर साबुदाण्याचे जे आयटम असतात ते खाऊ शकता। तर मी अगोदर व्रताच्या मांडणीच्या अगोदर मी स्वामींचा अभिषेक करून घेणार आहे। तर मी पाट याच्यासाठी मांडून घेतला कारण की पाटावरती ठेवून मी स्वामींचा अभिषेक करणार आहे। तर अभिषेक करण्यासाठी बघा मी अशी गळती केंद्रातून घेतली होती। तर मी गडतीमध्ये पाणी भरून घेतलं। पाण्यामध्ये तुळशीपत्र आणि हिना अत्तर टाकलं। हिना अत्तर टाकून झाल्यानंतर मी फुलं सुद्धा पाण्यामध्ये टाकणार आहे आणि स्वामींच्या आजूबाजू सुद्धा मी अशी फुलं टाकून घेणार आहे। हिना अत्तर मी पाण्यामध्ये याच्यासाठी टाकलं कारण स्वामींना खूप आवडतं हिना अत्तर, आणि फुलं मी याच्यासाठी आजूबाजू स्वामींचे टाकले कारण स्वामींना छान सुगंध यावा। तर मी अभिषेकासाठी काय वाचन करते तर तुम्हाला मी सांगते। सर्वात अगोदर मी स्वामी स्तवन वाचून घेतलं आहे आणि स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचून घेतलं। गणपती अथर्व शीर्ष वाचून झाल्यानंतर 16 वेळा पुरुष सूक्त आणि 16 वेळा श्री सूक्त, 16 वेळा पावमान सूक्त। तर जर कोणाला शक्य होत नसेल 16 वेळा वाचायला तर तुम्ही एक वेळा सुद्धा वाचू शकता। तर स्वामींचे व्रताची मांडणीसाठी स्वामींचा फोटो हा खूप गरजेचा आहे। जर स्वामींचा फोटो असेल तर नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो अगोदर घेऊन या, मगच या व्रताला सुरुवात करा। तर स्वामींच्या व्रताची मांडणीसाठी स्वामींचा फोटो असेल फोटो, मूर्ती असेल मूर्ती, किंवा दोघं असेल तर तुम्ही दोघं सुद्धा ठेवू शकता। आणि शंख असेल तर शंख ठेवू शकता। शंख गरजेचा नाही आहे। तर मी स्वामींचा आता स्नान करून घेतलं आहे आणि आता मी गणपती बाप्पाचं सुद्धा स्नान करून घेईल। गणपती बाप्पाचं स्नान झाल्यानंतर मी अगोदर आता दिवा प्रज्वलित करून घेणार आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच सर्व काही कार्य होत असते। तर जसं आपण देवाला बसायला स्थान देत असतो किंवा आसन देत असतो खाली, तसं दिव्याला सुद्धा आपण आसन द्यायचं असतं, कारण तो दिवा नसून तर साक्षात अग्निदेवता आहे। म्हणून दिव्याला मी असं खाली स्टँड दिला आहे आणि त्या स्टँडवरती मी तांदूळ टाकले। तांदूळावरती हळदी कुंकू व्हायला आणि मग त्याच्यावरती मी दिवा ठेवला। आता मी गणपती बाप्पाला विराजमान करून घेईल, कारण गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा केली जाते, म्हणून मी गणपती बाप्पाला आता विराजमान 2 नागवेलीची पानं मी अशी ठेवलेली आहे। त्याच्यावर मी तांदूळ टाकून घेतली, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि गणपती बाप्पाला मी त्याच्यावर विराजमान केलं। तुमच्याकडे जर नागवेलीची पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही कुठल्याही झाडाची पानं 2 अशी जोड ठेवून त्याच्यावर गणपती बाप्पाला विराजमान करू शकता। मी आता स्वामींना विराजमान केलं
त्याच्याच सोबत मी आता स्वामींना श्वाल वगैरे घालून दिली आणि त्यांच्या जे आजूबाजूचे जे रोल होते ते मी त्यांच्या जवळ ठेवून दिले, शंख ठेवून दिला, घंटी ठेवून दिली आणि मी आता पूजा करून घेणार. अगोदर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मी स्वामींची पूजा करून घेईल, अग्निदेवताची पूजा करून घेईल, शंखची पूजा करून घेणार आणि घंटीची सुद्धा पूजा मी केली. स्वामींच्या फोटोची सुद्धा आता मी फुलं वाहून घेणार आहे. नैवेद्यासाठी पण असं खूप काही लागत नाही. घरामध्ये जे अवेलेबल फळं असतील किंवा साखर असेल तर तुम्ही ते नैवेद्यासाठी ठेवू शकता. नैवेद्य ठेवण्यासाठी खाली सर्वात अगोदर आपल्याला असा चौकट बनवून घ्यायचा असतो. चौकट बनवून झाल्यानंतर पाण्याने तुळशीपत्र त्याच्यात टाकायचे असते. तुळशीपत्र टाकून नैवेद्याच्या गोल फिरवून घ्यायचं आणि 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदणाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा असं म्हणून स्वामींजवळ ते तुळशीपत्र ठेवून द्यायचं. माझं स्वामी चरित्र सारामृत वाचून झालं आहे. मी आता स्वामींचे नामस्मरण करणार आहे. माझी माळ आहे ना ती ड्रॉवरमध्ये राहून गेली होती म्हणून मी अशीच 15 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करून घेत आहे. तर स्वामींचा हा सहवास लाभणं खूप खूप भाग्याची गोष्ट आहे. तर स्वामींचा सहवास असं सर्व सर्वांना लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना. आता मी आरती करून घेत आहे स्वामींची आरती सुद्धा अशी चंद्र आकार करायची असते आणि हळूहळू करायची असते, अजिबात घाई करायची नाही. मी आता स्वामींना मुजरा करून घेत आहे आणि संध्याकाळी स्वामींना मी नैवेद्य केला होता. तर आजचा दिवस माझा खूप छान गेला. अशीच सेवा स्वामी माझ्याकडनं रोज करो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत